संघाचे सलामीवीर कुणाल आणि स्वप्नील सलामीची जोडी राज पाटील या संघाची. पाहूया श्रीजा 11 या संघाकडून वैयक्तिक बैला संघाचा पहिला षटक कोण घेऊन येत आहे. श्रीजा 11 संघाचा एक 10वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. कार्यकर्त्यांनी लाईनवर राहायचंय, सज्ज राहायचंय, जेणेकरून डिसिजन द्यायला चांगलं पडेल आपल्याला. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर स्पर्धा कव्हर केली जाते. प्लाझा 11 चॅम्पियन ट्रॉफी 2025. श्रीजा 11चा एक 10वा खेळाडू तो पाठवा. श्रीजा 11. हॅलो, 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 हॅलो. बॉलर नेम. श्रीजा 11चा बॉलरचं नाव काय? श्रीजा 11 या संघाकडून पहिला षटक आणि वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन येतात ते नितीन. राज पाटील 11 या संघाकडून सलामीवीर कुणाल आणि स्वप्नील. स्ट्राईक लागते कुणाल आणि नॉन स्ट्राईक एंडला ते स्वप्नील. सामन्याला सुरुवात होते. सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यास सज्ज नितीन. त्याला सामना करेल तो कुणाल. बघूया पहिला चेंडू. आणि थोडीशी लाईन आणि दिशा भरकटताना पहिला चेंडू वाईट. अतिरिक्त धावेमध्ये भर. धाव संख्या 1. धावफलक सुरू झालेला आहे. दुसरा चेंडू. सुंदर असा चेंडू. वेगवान चेंडू होता. कुणाला काय समजला नाही चेंडू. डॉट चेंडू. एक चेंडू एक धाव. वाईट +1. अतिरिक्त धावेत भर.
आणि एक बाईची धाव. धावसंख्या झाली ती एक चेंडूवर धावा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज. सुंदर असा चेंडू, ब्लॉकलचा चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरताना नितीन. पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज कुणाल. बघूया पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू वाईड यॉर्क म्हणता येईल. नाही नाही, डॉट चेंडू. बघूया पुढचा चेंडू. सुंदर टॅपचा फटका, पण एक पेक्षा अतिरिक्त जास्त धावा मिळणार नाही. एकनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 4. चार चेंडू आणि 4 धावा झालेले आहेत. पाचवा चेंडू टाकण्यास सज्ज नितीन. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण म्हणावं लागेल. यष्टीरक्षकाचं एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 4. सुंदर असं षटक हाताळलंय. पहिले 2 बॉल वाईड होते, पण थोडं वर कंट्रोल असल्यामुळे चांगलं असं षटक पार पडलंय. 4 धाव्यांचं. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू आणि हा नो +1. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 6. थोडासा टप्पा मागे टाकतोय. पुन्हा एक चेंडू, पुन्हा एकदा अतिरिक्त धावेत भर. धावसंख्या झाली ती 7. मॅच बॉल आलेला आहे. सुंदर असा फटका, त्यावर एक धाव. एकनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 8. सुंदर असा लेट कट. स्लिपला चेंडू जातो एक धावेसाठी. पुन्हा एक सुंदर असा लेट कट. पुन्हा एकदा एक धावसंख्येने धावसंख्या वाढते. ती धावसंख्या झाली 10. आणि पुन्हा एकदा एक धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. सूरज वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक. सूरज बघूया. सामना करते स्वप्नील. सुंदर असा टॅपचा फटका आणि त्यावर 2 धावा स्वप्नील याला. दोन्ही धावफलक वाढते. धावफलक झाले ते 13. एक चेंडू आणि 13 धावा झालेत. सूरज बघूया. एक धाव. एकनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 14.
सूरज चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत आहे. आतापर्यंत 2 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्यात. बघूया पुढचा चेंडू, तिसरा चेंडू आणि सुंदर असा ब्लॉकरचा चेंडू, डॉट चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू होता पण एक धाव काय वाचू शकला नाही. एकनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 15 झाली. सुंदर असा कुणालचा टॅपचा फटका देऊन जाईल 4 धावा. 4नी धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या झाली ती 19. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 19. सागर वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं षटक, शेवटचं षटक असेल. आणि हा कॅच ड्रॉप बाउंड्री लाईनवर. एक धाव अंकित करतायत स्वप्नील. धावसंख्या झाली ती 20. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि चोरटे 2 धावा पळून काढलेल्या कुणाल यांनी. पुन्हा एकदा 2 धावेनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 22. आणि हा सुंदर असा चेंडू डॉट चेंडू असेल. 3 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 22. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग मधले. बघूया सूरज, सुंदर असा टॅपचा फटका आणि 2 धावा. 2नी धावसंख्या वाढते. धावसंख्या 24. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. आणि हा सुंदर असा फटका मारण्याच्या प्रयत्नात एज लागून यष्टीरक्षक बॉल गॅदर करतायत. विकेट आहे. कुणाल बाद होत आहेत शेवटच्या बॉलवर. धावसंख्या झालेली आहे ती 24. 25 धाव्यांचं लक्ष असेल ते श्रीजा 11 संघाला. हॅलो, श्री 11 या संघाला 25 धावेचं लक्ष आहे. त्यांनी त्यांचे सलामीवीर पाठवून द्यायचे आहेत. तर समीकरण असेल 20 चेंडू आणि 25 धावा. पंचवीस धावसंख्येचं लक्ष असेल तर श्रीजा 11 या संघाला.
पहिल्या इनिंग मध्ये 24 धावा कुठून काढल्यात राज पाटील 11 या संघाने. तर सेकंड इनिंग मध्ये श्रीजय 11 या संघाला 25 धावांचं लक्ष असेल. 20 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. आता मात्र पहिला षटक घेऊन येत आहेत ते करण. बघूया पहिलंच षटक. हॅलो. आणि हा पहिलाच दिशा भरकटताना करण. अतिरिक्त धावेत भर. धाव फलक सुरू होतोय. 1 धाव. पुन्हा एकदा वाईट चेंडू. आणि हा टॅपचा फटका मारण्याच्या नादात बॉक्स आउट होत आहेत ते. सूरजला आता कुठेतरी लाईन लेन मिळते. गडी बाद होत आहेत ते सागर आणि त्यांची जागा भरून काढायला चालले ते सूरज. करण पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा सुंदर चेंडू टाकला होता पण 22ची धाव होती. एकनी धावसंख्या झाली ती 3. आणि सुंदर चेंडू तितकं सुंदर क्षेत्ररक्षण राज पाटील 11 या संघाचं. पुढचा चेंडू सूरज आणि सुंदर असा फटका आणि 2 धावा काही वाचू शकत नाही. चार चेंडू आणि 5 धावा झालेले आहेत. बघू आता पुढचा शेवटचा चेंडू करणचा. 6. हॅलो. 6 धाव संख्या. शब्द वापरायचे नाहीत. कृपया लक्षात घ्यायचा अपशब्द वापरायचे नाहीत. स्पर्धा YouTube लाईव्ह आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाले 7. आणि हा बस बाद होत बॉक्सच्या स्वरूपात. सूरज त्यांची जागा बघून भरून काढायला चालले ते तुषार. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. पाटील या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला उशीर होत आहे. हॅलो.
हॅलो, कोणत्याही खेळाडूंनी ग्राउंडमध्ये अपशब्द वापरू नये, नाहीतर संघ बाद केला जाईल. हा, कोणत्याही खेळाडूंनी पुढच्या ग्राउंडमध्ये अपशब्द सामन्याचे वापरू संघ नये. आले असतील तर त्यांनी संपर्क साधायचा. मिरेकल बॉईज वर्सेस अमित पॅकर्स. स्वप्नील वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक आणि सुंदर असा टॅपचा फटका. एक पेक्षा जास्त धाव देणार नाही. एकनी धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली ती 8. एक चेंडू आणि 8 धावा झालेल्या आहेत. अरे तो उधरचे भी रस्ते. बघूया ऋग्वेद. सुंदर असा चेंडू होता. एज लागून चेंडू वंडीच्या स्वरूपात जातो. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 9. बघूया स्वप्नील आपला तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज. आणि सुंदर असा चेंडू. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय. 3 चेंडूंच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 9. 2 चेंडू बाकी दुसऱ्या षटकातले. बघूया ओव्हर झाली. आणि सुंदर असा टॅपचा फटका. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण एक धाव काय वाचू शकले नाही. एकनी धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली ती 10. शेवटचा चेंडू असेल स्वप्नील यांचा. सामना करतील आता. मात्र पहिल्यांदा स्ट्राईक वर आले ते तुषार. पाहूया शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. जाय खाली. पाठव, तिकडनं कोण येणार असेल पाठवून दे. प्रज्वल. हॅट्रिक चौक्यासाठी प्रदीप शेलारांकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक चौकार. सुंदर असा चेंडू. आत आलेला चेंडू. हॅट्रिक चौकार. वंडीच्या स्वरूपात ढकलत तुषार. पुन्हा एकदा एकनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 11. बघूया कुणाल पुढचा चेंडू घेऊन. आणि सुंदर असा टॅपचा फटका. आपण धावा देऊन जात आहे ते 2. पुन्हा धावसंख्या वाढते. झाली ती 13. पुढचा सामना मिरेकल बॉईज वर्सेस अमित पॅकर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेडी बॉक्सच्या पाशी संपर्क साधायचा आहे.
पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि त्यावर धाव. तुषार सुंदर अशी बॅटिंग करताना अरे सोडून सोडून ए भाग चल. आणि अंपायर अंपायर पाठव पाठव तिकडनं सोडायचं त्यांना सोडू. एक धाव एक नी धाव संख्या वाढ धाव संख्या झाली ती 15. कुणालचं सुंदर असं षटक म्हणावं लागेल. स्कोर काय द्रवेश? हॅलो धाव संख्या झाली आहे ती 15. आता मात्र शेवटचं षटक. समोर नाही 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची स्टंप. गरज असेल. बघूया तुषार तर दावा काढतोय की समोर स्टंप नो आहे स्टंप नो समोर. बाबाजी नवीन समोरचा बॉलर स्टंप नो आहे, वैयक्तिक straight. बाबाजी वैयक्तिक बैल आणि संघाचा शेवटचा निर्णायक षटक असेल. 5 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. बघूया 5 धावा डिपेंड होत आहेत की तुषार 10 धावा ए, 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 काढतोय. दे त्याला रे. दुसरा चेंडू बाबाजी यांचा आणि हा फुल टोल बॉक्स आउट. तुषार आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल श्रीजा 11 या संघाला. लवकर भाई लवकर आहे चल. शिवा बघू आणि सुंदर असा पायातला चेंडू. शिवा याला काय समजला नाही. डॉट चेंडू. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आणि सुंदर असं यष्टी रक्षण. यष्टांच्या मागे